मी सर्व पदं भोगलेली आहेत, पण माझे पाय अजून जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी कधीच नेता समजत नाही. जेव्हा आमचा व्यासपीठ 200 लोकांचा जेव्हा व्यासपीठ आहे ना क्रांतिकारांचा, तेव्हा मी तिथे कुठे दिसत नाही. मी तुम्हाला बाजूलाच जोड दिसेल. ही माझी कामाची पद्धत आहे. तर मला नेता म्हणून नाही, मला कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत जगत आलेलो आहे. आणि मी प्रत्येक कार्यकर्त्या सुखात, दुःखात, संकटात, प्रसंगात यथाशक्ती जे काय होईल ते करत असतो. म्हणून लोक मला निवडून देतील आणि लोक मला नाही, माझ्या पत्नीला निवडून देतील. आणि 100% विजय हा 2,500 मताधिक्याने होणार आहे, त्यातील माझं शंका नाही. शिवाय या मतदारसंघामध्ये माझ्या विरुद्ध नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, आमची जुनी शिवसेना आहे, त्याचा कोण उमेदवार या स्थानिक मतदारसंघामध्ये नाही आहे, नाही राष्ट्रवादीचं नाही आहे. मी शिवसेनेचा आहे. थोडेसे राजकीय घडामोडी पाहता माझी मिसेस ही कमळावर चिन्ह लढत आहे, परंतु ही लढत आम्हाला एकदम सोपी आहे. मुळात म्हणजे लोक हे विचार करतात की ह्या मतदारसंघामध्ये आपण जर निवडून लढतोय, एक माणूस आपला व्यक्ती जो समाजासाठी काम करतोय, लढतोय, मदत करतोय लोकांना, त्याला मदत करत असताना त्यालाच मतदान करणार. बाहेरचा जो पलीकडच्या वार्डातला जो उमेदवार इथं उभा केलाय त्या लोक ऍक्सेप्ट करत नाहीत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रचार जवळजवळ संपण्याचं आहे. आता तालुक्याची काय सिच्युएशन आहे? तुम्ही तालुका प्रमुख आहात. तालुक्याची विशेषतः अक्कलगाव आणि सावरोड काय सिच्युएशन आहे? दोन्ही जिल्हा परिषद वार्डमध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन चांगल्या प्रकारे त्यांनी घरोघरी जाऊन डोर टू डोर माता भगिनींचे दर्शन घेऊन, ग्रामदेवाचे प्रत्येक गावात ग्रामदेवाचे दर्शन घेऊन प्रचार सुरू केला आणि प्रचार पूर्णपणे यशस्वी संपन्न झाला. आणि तरुणांचा बुजुर्ग लोकांचा आणि ह्याचा मोठा प्रतिसाद या दरम्यान आम्हाला पाहायला मिळाला. आणि शिवसेना ही लाडकी बहीण योजना आणि शिवसेना भाजप RPI महायुतीची जी काय घोडदौड आहे त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही चांगला बॅकअप आहे. आम्हाला मिळतोय आणि ते दिसतोय. सतीश पाटील, तुम्ही ज्या प्रभागातून येता, ज्या गटातून या गणातून, त्या ठिकाणी आपल्या पत्नी या उमेदवार आहेत. मात्र हा सावरुडी आहे, हा सावरुडी नव्याने तर सावरुडी पूर्वीचा वडगाव, इथे काय गणित राहील? गेले मी 18 वर्ष 3 महिन्याचा असताना, म्हणजे यंग असताना साठम साहेब आमदार होते, तेव्हा मी ह्या वार्डाचा विभाग प्रमुख होतो. विभाग प्रमुख होत असताना परत जिल्हा परिषद विभाग प्रमुख होत असताना पुन्हा तालुक्याचे पदाधिकारी पद सांभाळताना विशेष म्हणजे आम्ही ग्राउंड लेवलला, म्हणजे एक पक्षीय राजकारण न बघता इथे आम्ही खूप सारं लोकोपयोगी कामं केलेली आहेत. ग्रास लेवलला काम केलेलं आहे. अनाथ मुलांना फराळ वाटप करणे, त्याला कपडे वगैरे पोचवणे, सामाजिक संस्थेच्या माध्यमात आम्ही केलेलं आहे. मी स्वतः माझ्या म्हणजे उत्पन्नाचा थोडा भाग मी माझ्या स्वखर्चाने 12 वर्ष आजपर्यंत मी या भागामध्ये टंचाईग्रस्त जी गावं आहेत त्या गावांना पाणी पुरवठा माझ्या स्वतःच्या खर्चातून मी आजपर्यंत 12 वर्ष करत आलेलो आहे. आणि हे काम मी कदाचित म्हणजे पाण्यासारखं पुण्य नाही. आणि वल्लाई बांधारे बांधणे, विशेष सहभाग घेणे लोकांच्यामध्ये, लोकोपयोगी कामं करतात. समजा रस्त्यावर जर कोणाची गाडी जरी बंद पडली ना, मला फोन आला रात्री 12-1 वाजता, स्वतः मी गाडी घेऊन जाऊन मी पेट्रोल घेऊन मी त्या माणसावर पोहोचवतो आणि त्याला मार्ग लावतो. अशी बरीचशी कामं, लोकोपयोगी कामं मी करत असतो. हा राजकारण नाही, राजकारण म्हणून केला नाही, तर मी एक समाजसेवक म्हणून मानतो. आणि मी सर्व पदं भोगलेली आहेत, पण माझे पाय अजून जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी कधीच नेता समजत नाही. जेव्हा आमचा व्यासपीठ 200 लोकांचा जेव्हा व्यासपीठ आहे ना क्रांतिकारांचा, तेव्हा मी तिथे कुठे दिसत नाही. मी तुम्हाला बाजूलाच जोड दिसेल. ही माझी कामाची पद्धत आहे. तर मला नेता म्हणून नाही, मला कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत जगत आलेलो आहे. आणि मी प्रत्येक कार्यकर्त्या सुखात, दुःखात, संकटात, प्रसंगात यथाशक्ती जे काय होईल ते करत असतो. म्हणून लोक मला निवडून देतील आणि लोक मला नाही, माझ्या पत्नीला निवडून देतील. आणि 100% विजय हा 2,500 मताधिक्याने होणार आहे, त्यातील माझं शंका नाही. शिवाय या मतदारसंघामध्ये माझ्या विरुद्ध नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, आमची जुनी शिवसेना आहे, त्याचा कोण उमेदवार या स्थानिक मतदारसंघामध्ये नाही आहे, नाही राष्ट्रवादीचं नाही आहे. मी शिवसेनेचा आहे.
थोडेसे राजकीय घडामोडी पाहता माझी मिसेस ही कमळावर चिन्ह लढत आहे. परंतु ही लढत आम्हाला एकदम सोपी आहे. मुळात म्हणजे लोक हे विचार करतात की ह्या मतदारसंघामध्ये आपण जर निवडून लढतोय, एक माणूस आपला व्यक्ती जो समाजासाठी काम करतोय, समाजासाठी काम करतोय, लढतोय, मदत करतोय लोकांना, त्याला मदत करत असताना त्यालाच मतदान करणार. बाहेरचा जो म्हणजे पलीकडच्या वार्डातला जो उमेदवार इथं उभा केलाय त्या लोक ॲक्सेप्ट करत नाहीत, ते करणार पण नाही. मला सांगा, तेच सुरेश पाटील 2700 मतांनी मात्र निवडून आले होते. तुम्ही इकडे सोपं म्हणताय, पण राष्ट्रवादी तितकी ताकदीने आता उतरलेली आहे ना. तेव्हाची परिस्थिती वेगळी, आताची परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक पक्षामध्ये 2 भाग झालेला आहे. प्रत्येकाची गणितं वेगवेगळी आहेत. आता तुम्ही सांगा मला, महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढत असताना आमची 543 मताची आघाडी आहे इथे. परंतु तशी आता पाहिली तर जॉईंट त्यांची जरी ठाकरे गटात त्यांना आम्ही तुझ्यावर हे मानत नाही की आम्ही ते स्ट्रॉंग आहे, ते पण स्ट्रॉंग आहेत. ते पक्ष पण मजबूत आहे, पक्ष ते पण दोन्ही चांगले आहेत. परंतु त्यांचा उमेदवार आहे ना, तो दुसऱ्या मतदारसंघामधला आहे. तो जर इथला असता तर फरक पडला असता. परंतु असं काय मला काय आव्हान वाटत नाही आहे. मी केलेला ग्रासरूटचं काम, मी प्रत्येक माणसाला इथं ओळखतो. माझं योगदान ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये माझं आहे. मी माझ्या प्रत्येक कार्यामध्ये, लग्न कार्यात, दुःखाच्या कार्यक्रमात मी उभा असतो. आणि विरोधक हा कधी दिसतच नाही आहे या वार्डामध्ये, कारण त्याचा वार्ड इथं नाहीच आहे. त्या वार्डात कधी दिसत नाही. हां, असेल थोडासा ना, आम्ही त्याच्यावर टीका करत नाही आहे, असेल पण नसेल पण, परंतु माझं योगदान या भागात लोकांना माहिती आहे. आणि 100% मला खात्री आहे की माधुरी संदेश पाटील माझ्या धर्मपत्नी ह्या 2500 मतांच्या पुढे निवडून येणार, यात मात्र शंका नाही. त्या भाजपच्या चिन्हावर जरी असतील तर तुमची शिवसेनेच्या तालुका प्रमुखाची प्रतिष्ठा पाणायला लागली. हा असेल, लोक म्हणत असेल, परंतु आमचे वन साईड 4-5 बैलगाड्यांचं अंतर आम्ही देऊन पुढे शर्यतीच्या भाषेत बोलायला जातात. प्रमिला पाटील बाहेरच्या आहेत, तर ते बाहेरच्या तालुक्याच्या बाहेरच्या नाही आहेत. नाही, मी कुठं बोलतो तालुक्याच्या बाहेर? तालुक्याचे माझे मित्र आहेत, ते माझे मित्रच आहेत. ते सरपंच आहेत, आम्ही एका पक्षामध्ये काम केलेले आहेत. आणि ते त्या इथले सरपंच आहेत, शिरोली ग्रामपंचायत सरपंच आहेत. मी या पंचायतीचा सरपंच होऊन गेलेलो आहे. परंतु मला खात्री आहे माझ्या पंचायतीमध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये मला वन साईड मतदान लोक करणार आहेत. आणि त्यांना माहिती आहे कामाचा माणूस कोण आहे. ताई, तुम्ही देखील गेली काही दिवस फिरताय प्रचाराला, काय महिलांमध्ये तुम्ही सगळे फिरताय, कसं वाटतंय किंवा काय सांगाल? काय महिलांच्या बऱ्याच समस्या जाणवल्यात मला. म्हणजे काही काना जेवढे शासनाकडून काय काय आहे ना, निधी वगैरे प्राप्त होतो, काय योजना आहेत त्या काही लोक महिलांकडे पोहोचल्या नाहीयेत, तर त्या पोहोचल्या पाहिजेत. हो, विधवा काही आहेत ना, त्यांच्या आहेत, म्हणजे बरेच काय आहेत. म्हणजे असं मला वाटतं की महिला सक्षम झालीच पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करते. संदेश पाटील, तुमचं म्हणजे काय आहे, घरात शिवसेना पण आहे, घरात कमळ पण आहे, सगळे कसं? माहिती आम्ही माहिती आमची माहिती आणि महायुतीचे उमेदवार आम्ही हिंदुत्ववादी पक्षामध्ये आम्ही युतीमध्ये आहोत आणि हिंदुत्वाला मानणारे आम्ही आहेत. त्यामुळे आमच्या पाठीमागं जय श्रीराम तर धनुष्यबाण पण आहे आणि कमळसुद्धा आहे. कुठला फॅक्टर चालेल? म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादीचे उमेदवार देखील आहेत, शिवसेना पण तेवढं ताकदीर आहे, संघटना मजबूत आहे, तर आमदारांनी देखील कामं सगळी केलेली आहेत ती म्हणताय. 2900 कोटी रुपयाची विकास काम करत असताना या परिसरामध्ये आमदारांनी कामं केलेली आहेत. या परिसरामध्ये तांबाटी गावामध्ये रस्ते जवळजवळ 1.25 कोटी रुपयाचा निधी, 3 कोटीचा निधी या गावामध्ये दिलेला आहे. माडप ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र काळापासून आजपर्यंत रस्ता झाला नव्हता. तिथे 8.5 ते 9 कोटी रुपयाचा रस्ता आता काम चालू आहे. त्याची रिटर्निंग वॉल आहे, तिथे रस्ता आहे, रोड आहे. आणि तिची भयावह अवस्था आहे. ते 2 वेळा जाऊन आले. जे कोण उमेदवार आहेत त्यांना विचारा ते गेलेत का? मी 2 वेळा जाऊन येऊन आत्ता म्हणजे ह्या 15 दिवसामध्ये मी नेहमी जातो. जेव्हा SM पाटील होते, जेव्हा आत्मा पाटील उभे होते, जेव्हा साठमसाहेब उभे राहायचे, तेव्हा मी त्याच्यासोबत काम केलेलं. म्हणजे माझ्या त्या भरपूर तिथं फेऱ्या झाल्यात. 2 वेळा चालत गेलोय, 2.5 ते 3 तर चालत जायला लागतात, चालत पण गेलोय, भरपूर वेळा गेलो मी. आणि तिथे बरेचसे माझे मित्रपरिवार आहे तिथे माझा. परंतु
जेव्हा ग्रासरूटला काम करतो आमच्या इथे कोणी गाडीवर पडला ना किंवा आमच्या एक इन्सिडेंट झाला म्हणजे आपल्या पंचायतीमध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता, तर तिथे भयावह परिस्थिती होती बघण्याची. मी माझं तेव्हा बघितलंच नाही, मी माझा शर्ट राईट फाडला आणि त्याचं म्हणजे त्याचं जो शी आहे तो सतत बाजूला त्या गाडीच्या चाकाखाली गेला होता, जळलेला होता. ते पावलंच नाही मला अजिबात, म्हणून ते काढलं गेलं. तर मला ते थोडंसं खरं वाटतं. अशा पद्धतीचं आम्ही काम करतो. आम्ही काय, मी बोलत नाही मी चांगला आहे काय खूप मोठं काम, मला ती कामाची पावती नाही, पावती नको मला. मी काम करत आहे आणि त्याची कामाची पोच पावती म्हणून माझ्या धर्मवतीला लोक निवडून देते. तुम्ही ज्या ग्रामपंचायतीमधून येता, तांबाटी ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे आहे. ठीक आहे, ठाकरे गटाचा सरपंच आहे. ठाकरे गटाचा जरी जर सरपंच असेल तरी 9 सीट ह्या आमच्या माहितीच्या सदस्याच्या, 10वी सीट बिनविरोध झाली. ठाकरे गटाचा एकच आमचे सदस्य आहेत, ते संतोषजी दळवी साहेब आहेत. आणि सरपंच लागतात. आमच्यामुळे थोडीशी तट पडल्यामुळे तर आमची इथे 2 जे उमेदवार होते त्यांची जर एकत्रित केलं असतं तर आमची वोटिंग 1250 आणि 700 निवडून गेलं. आणि शिवाय आमदारांच्या ह्याला म्हणजे आता जी विधानसभा जी वोटिंग झाली तेव्हा 400चा लीड आहे आमचा, 450. भाजपच्या काही कार्यकर्ते नाराजी आहे, नाराज आहेत असं म्हटलं जातं. आज तुम्हाला बघायला मिळतं. अशी कुठली नाराजी आहे? विठ्ठल मोरे हे माझे गुरु आहेत, त्याच्यासोबत मी काम केलेलं आहे, त्यांनी मला घडवलेलं आहे. त्यांच्या इलेक्शनला मी सुद्धा काम केलेलं आहे, खूप काम केलेलं आहे. आणि 23% त्याची सीट लागली होती. मला आठवतं आहे जेव्हा आम्ही कॅल्सी 2 दिवस आधी मारला होता, 2 दिवस आधी विठ्ठल मोरेच्या घरी 15 वर्षापूर्वी आम्ही बसलो होतो आणि कॅल्सी मारला तेव्हा 28% सीट लागेल असा आमचा अंदाज होता. तेव्हा माझे मित्र दिनेश झोंगे, आम्ही मामूनकर, विठ्ठल मोरे स्वतः, IMD चालके वगैरे सगळे होते, आम्ही सगळे बसलो होतो. आणि तेव्हा 28% सीट लागेल आणि 23% इलेक्शन झाल्यानंतर, वोटिंग झाल्यानंतर 23% सीट लागेल. आमचा अभ्यास हा गाडा इथला आहे. वोट कुठल्या पद्धतीने मिळवला जातो. भले आमच्याकडं जास्त पैसे वगैरे नाही, पण आपली श्रीमंती कशामध्ये, तर आपली श्रीमंत आपल्या घराच्या बाहेरच्या पायरीवर किती चपला आहेत यात आहे. एक भाषण केलं होतं संतोष गलमारांनी वडवडमध्ये. त्यांनी सांगितलं होतं की बाजूची ती कंपनी आहे गोदरेज, तिथं कामगारांना परमनंट केलं जाईल. काय कंपन्या चालल्या पाहिजेत. कंपनीच्या वेगवेगळ्या शाटर जे असतात. आता गोदरेज कंपनीमध्ये जवळजवळ 80% हे स्थानिक मराठी आहेत, 90%, 10% 5% म्हणून मी होतं, 5% फक्त परप्रांतीय आहेत, 5%, 5%. आणि 95% मराठी माणूस आहे, काम करतो. तो कोणत्या स्वरूपात आहे, आता समजा स्किल अनस्किल जी लोक असतात, ते स्किल आणि अनस्किल लोक ही थोडीशी कॉन्ट्रॅक्टमध्ये असतात, थोडी परमनंट असतात, जे स्टाफमध्ये असतात किंवा त्यांना अजून काय याच्यामध्ये असतात, त्यामुळे त्यांना कंपनी शाटरची घेऊन घेतात. वेगवेगळ्या शाटरची MLC कंपनी आहे, उत्तम MLS साठी कंपनी आहे, ते सुद्धा तसेच करते. टाटामध्ये पण तसेच आहे. कोण टाटामध्ये सातत्याने बोललं जातं की आमदार, त्यांचे घरातले, त्यांचे नातेवाईक, शिवसेनेची लोक यांची ठेके, यांचीच कामं, यांचीच दादागिरी, सगळं यांनीच करायचं, हे सातत्याने राष्ट्रवादीकडून आरोप तो केला जातो. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट नाही का कुठल्या कंपनीमध्ये? विरोधक बोलतो त्यांचं कॉन्ट्रॅक्ट कुठे कंपनीत नाही का? कुणी व्यवसाय करू नाही का? कुणी पोट भरू नाही का? ज्याचा स्किल आहे यांनी त्याला करावा. एखाद्याला जर कुणाला समजा ढंपला असेल तर तो खडी सप्लाय, माती वगैरे सप्लाय करेल. ज्याच्याकडे लेबर तर लेबर सप्लाय करेल. ज्याच्याकडे ताराची हे असेल फॅक्टरी तार कंपाऊंड करेल, तार कंपाऊंडची मशीन टाकेल. त्याच्याकडे वीट भट्टी करेल, काय करेल, त्याचा सोर्स वापरतात. ते त्यांनी व्यवसाय करू नये. प्रत्येकाचं पोट पाणी आहे ना, तरी करावं व्यवसाय. कोणी त्याला जमीन तरी शक्य असेल तरी. मग तुम्हाला बाहेरच्या येऊन भया चालतो, लोकल माणूस ना पाहिजे. काय कुठे नेऊन ठेवलं आमच्या बाबा महाराष्ट्र माझा. म्हणजे परप्रांतीय भैया येतो, तो काम इथं करतो, तो काम करून गेलेला चालतो. पण जेव्हा आपला माणूस कुठलंही काम करायला गेला ना, तिथं लगेच आपला भगवान माझा पण झाला पाहिजे. तू पण कर ना, तुझं माहिती कर, व्यवसाय कर, धंदा मिळव, पैसे का खूप मोठा हो, काय म्हणणं नाही कुणाचं. प्रत्येकाने मोठं व्हायला पाहिजे. चुकीचे आरोप पूर्ण चुकीचे आहेत असं काही नाही आहे आणि आरोपात तत्व नाही आहे. मला शेवटचा प्रश्न तुमच्याकडे, काय आव्हान करा? प्रचार संपलेला आहे, मतदारांना आव्हान काय करा? सगळं सांगितलेलं आहे.
मतदारांना आव्हान एकच आहे, काम करणाऱ्या माणसाला, मतदारांना वाटलं की मी काम करतो तर काम करणाऱ्या माणसाला मतदान झालं पाहिजे. तो माणूस काम करतोय, तो आपल्या हक्कीला धावणारा आहे, अशा लोकांना मतदान करावं. पैशाला विकली जाऊ नये, पैसा बघू नये. माणसाची काम करायची पद्धत बघितली पाहिजे. तुम्ही काम कसं करता, तुम्ही कसं राहता, तुम्ही किती नम्रपणे खाली वागता, हे महत्त्वाचं आहे. मी माझ्या पत्नीला सांगितलेलं आहे, मगाशी पण सांगितलं. सगळी पदं बघून झाल्यानंतर पदं ही महत्त्वाची नाही. पदं हा कोण तांबडपत्र घेऊन आलेलं नाही. आज पदं उद्या नाही, पण आपण त्या वेळेमध्ये आपण कसं काम करतो, किती लोकांना न्याय देतो, हे महत्त्वाचं आहे. कसं राहतो, कसं वागतो, हे महत्त्वाचं आहे. बस. आणि तुम्ही काय सगळ्या मतदारांना आव्हान करा शेवट? मतदारांना आव्हान एकच आहे की त्यांनी माणूस बघून, त्यांचं काम बघूनच मतदान करावं, एवढीच अपेक्षा आहे. मोठं रुग्णालय, अगदी कर्करोगाचं रुग्णालय या ठिकाणी होऊ घातलेलं आहे. टाटाचं आहे, मोठं आहे. आणि मधल्या काळात तिथे ह्याच्यावरून वाद झाला साईडवरून, आणि 2 गट पडले. तुम्ही कंपनी अगदी त्या टाटाच्या फेवरमध्ये गेलात आणि एक गट त्याच्या विरोधात गेला. त्याच्यामुळे एक मोठी नाराजी तांबाटीमध्ये आपल्यावर, आपल्या पक्षावर, विशेषतः आपल्यावर ही पसरली होती. आणि त्या लोकांचं आता निवडणुकीच्या काळात देखील तेच म्हणणं आहे की मग आमच्यावर जेव्हा गुन्हे दाखल झाले तेव्हा मग तालुका प्रमुख होते कुठं? हे तर कंपनीच्या बाजूने होते. टाटा कॅन्सर हॉस्पिटल हा जो आला, तो महाराष्ट्र शासन आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि दिवंगत नेते आमचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ती गोष्ट दिली आणि यांनी ती जागा दिली. आणि जागा दिल्यानंतर राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आता आमच्या विरोधात लढत आहेत, त्यांच्याच नेत्यांनी हा टाटा कॅन्सर हॉस्पिटल इथं आणला गेला. ॲक्च्युली ही जागा जांभिवलीच्या वरच्या टेकड्यावर 5 हेक्टर जागा ही त्यांना बघितली होती आणि त्यांनी फायनल केलेली. परंतु माझ्या असं आलं की महसूल मंत्र्यांनी आणि ह्यांनी रोल सर्वे करून ती तांबाटी आणि कर्जत या ठिकाणी पाहता, डॅमच्या बाजूला लगत पाण्याची सोर्स पाहता त्यांनी ही जागा निवडली. जेव्हा टाटा कॅन्सर हॉस्पिटल चांगला आला, हा जागतिक पटलावर तांबाटी ग्रामपंचायत हा अप होईल, त्या अनुषंगाने तिथं लोकांकडे पाहिलं जाईल आणि रोजगार तयार होईल, लोकांना रोजगार मिळेल. 6,500 लोकांना केंद्र शासनाच्या ह्याच्यावर नोकरी मिळेल. 6,500 लोकांना फायदे खूप लोकांना होतील, हाच विषय होता. त्यामध्ये कुणी काम करावं, काय करावं, हा आमचा उद्देशच नव्हता, कारण तो तांबाटीचा विषय होता. त्याच्यामध्ये ज्याच्या गाड्या घोड्या असतील त्यांनी तो व्यवसाय करावा. तर त्यांनी ते दृष्टिकोन थोडासा वेगळा चेंज झाल्यानंतर लोकांचा थोडासा गैरसमज झाला. आम्ही फक्त टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा आहे, आता ते टाटा कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा आहे. आम्ही त्याला बोलू का आम्हाला तर पाहिजे, आम्हाला असावं. आता तांबाटीवाल्यांचा विषय होता का ते असावा हा विषय होता. पण ते शासनाने ऑर्डर काढल्यानंतर अजितदादा पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तो मंजुरी केलेली आहे आणि आता लढतात तेच. आणि त्याची लोक आमच्यावर आरोप करतात, तुमच्या नेते लोकांनी तो हॉस्पिटलची मंजुरी दिलेली आहे, तर आमचा रोल काय आहे? आम्हाला काय बदनाम केलं जातं? आमच्या पक्षाच्या नेते लोकांना काय हा बदनाम कार्यकर्त्यांना बदनाम केलं जातं? एक GR आहे, शासनाचा GR आहे, डायरेक्ट ह्याच्या विधानसभेमध्ये घोषणा केली. अजितदादा पवार साहेबांनी, राष्ट्रवादीचे नेते यांनी घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे होते शिवसेनेचे, त्यांच्या माध्यमातून घोषणा झाली आणि ब्लेम आमच्यावर का बाबा शिवसेनेला? ठीक आहे, आम्ही त्यामध्ये तेव्हा युतीमध्ये आम्ही शिवसेनेवर होतो, पण आम्हाला हे तेव्हा पटलं नव्हतं. जेव्हा आलंय तेव्हा लोकांचा फायदा होऊ दे, त्यामध्ये हाच विषय होता. तर नाराजी काय, आणि जर केसेस झाल्या असतील महिलांवर, तर महिलांचं काय केलं असं म्हणून झालं. त्यामध्ये आम्ही कोण गेलो नाही सांगायला, देवा शपथ मी गेलो नाही सांगायला की बाबा मी कुणाला केस करा म्हणून. हा आपला धंदा नाही, आपलं हे नाही. आपण कुणाला चांगलं करता येत नाही ना, तर वाईट करायचं हे आमच्या खात्री लोक आहेत. हे फालतूगिरी आम्ही कधीच करणार नाही. कुणावर केस करायला जाणार आम्ही जाणार नाही. हा सोडावा आम्ही नक्की जाऊ. आणि त्यामधून मी प्रयत्न सुद्धा केले. जेव्हा इथले सरपंच अविनाश आंबळे मला बोलले की तुम्ही थोडंसं आमदारांशी बोलणी करा की त्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या केसेस
कमी झाल्या पाहिजेत. तशी बोलणी सुद्धा केली, त्यांनी मीटिंग सुद्धा अरेंज केली होती, पण 2 मीटिंग त्या रद्द झाल्या, स्प्लिट झाल्या. त्याला आमदारांना वेळ नव्हता. तहसीलदार ती शासकीय बैठक झाली होती किंवा त्यांना बोलून एकत्र बोलून जे रस्ते जाण्या येण्याचे रस्ते होते त्यांनी कबूल केलेले रस्ते, त्यासाठी आम्ही आंदोलनाला उतरलो होतो, तयारी केली होती. पुन्हा आता याच्यावर तारीख विकास मुंडे होते तिथं, तेजस सुतेकर होते, सगळे होते तिथं समोर. आणि आम्ही सांगितलं आम्ही, आणि ज्ञानेश्वर भाऊ पण याचं नेतृत्व करत होते. ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड आमचे जे उमेदवार आहेत ते बोलले का मी इथं उपोषणाला बसतो. पण त्यात ताबडतोब आम्हाला असं सांगितलं गेलं की आम्ही मिटिंगला येतो, आपण बसून तो जे केसेस आहेत ते आपण डील करू, बोलणी करू. नाहीतर बोल तुम्ही जागा घेतलीच तर कशाला त्या विचारांवर नोकरीला जातात. एक दिवस तो खाडा काढायला लागतो, मग तिथं हजेर जायला लागतो. महिला केस कशाला पाहिजेत, पोलीस असं गोष्ट निघाली आहे, महिला कशाला अडकवता, हे मी स्वतः बोललेलं आहे. आणि तेव्हा माझ्या माता भगिनी त्यांच्या हातचं मी पाणी चहा काहीतरी घेतलेलं आहे आज ना कधीतरी. त्यामुळे त्याच्यावर असा अन्याय मी होऊन देणार नाही. आणि सर्वतोपरी मी प्रयत्न करीन त्यांच्या केसेस मागे गेलं. इलेक्शनला काही होऊ दे, पण मी त्याच्यासाठी काम करणार. रोजगार तरी मिळेल ना, 6,500 म्हणता तुम्ही, तो रोजगार तरी मिळेल ना स्थानिकांना रोजगार हा 6,500 जे वर्कर तिथे लोक लागणार आहे. डोणू तरी तांबाटी. पहिली गोष्ट म्हणजे टाटा कॅन्सर फक्त तांबाटीत नाही, टाटा कॅन्सर हॉस्पिटल हा डोणूतला सुद्धा आहे. आणि हा आयुर्वेदिक सेंटर आहे, त्यामुळे तो कुणाला त्रासवर काय होणार नाही आहे. त्यांनी सांगितलं, जेव्हा आम्ही आमचं असं डोक्यामध्ये लोकांनी असं थोडंसं ब्रीफ केलं की बाबा कॅन्सरच्या आणि आपल्याला थोडंसं हे पडेल, तर आम्ही त्यांचे सायंटिस्ट त्यांचे जे काय आहे त्याला भेटायला गेलो. आणि असा विषय आमच्या लोकांना त्रास सुद्धा होईल, तसं काही नाही आहे. हे आयुर्वेदिक डेटा सेंटर आहे, म्हणजे झाडाच्या पाळापासून तो जी काय औषध तयार होईल आणि ते आपण असं थोडंसं लहान मुलांना आयुर्वेदिक औषधं देतो त्या प्रकारचा तो आहे. आणि जगातला पहिला हा प्रोजेक्ट असा आहे की तो आयुर्वेदिकमध्ये कॅन्सर हॉस्पिटल पेशंट हा बरा होतो. आणि जागतिक दर्जाचा हा प्रोजेक्ट आहे, जागतिक दर्जाचा हा हॉस्पिटल आहे की थोडंसं लोकांना अन्याय झाला आहे, नाकारता येत नाही आहे. तर त्यांची जागा गेलेली आहे तिथं. त्यांनी वडलोपार्जित जी काय जागा आहे ते त्यांनी राखून ठेवली. कुणालाही त्या गावच्या कमिटीनी अतिक्रमण करून दिलं नाही. जर आधी केला असेल तर मी उपसरपंच असताना ते जोती वगैरे त्यांनी सुद्धा तोडायला लावली आणि ती जागा परत गावची मिळवायला लावली. परंतु ती जागा अशी जाईल हे थोडंसं वाटलं नाही. पण ती जागा आम्ही कुठं दिली, ती जागा त्या राष्ट्रवादीवाल्यांनी आणि उभाटावाल्यांनी दिली आणि ब्लेम आमच्यावर करतात. जनतेने विचार करावा. आज पण परिपत्रक त्याचे व्हिडिओ आहेत, कुणी दिली, काय दिली, पण बदनाम फक्त इथले आमदार आणि आम्ही त्यांचे पदाधिकारी काम करतो म्हणून असेल. तर हे होते संदेश पाटील आणि माधुरीताई पाटील, ज्यांनी अत्यंत स्पष्टपणे आपल्या सगळ्या भूमिका आणि सगळं विचार आणि सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. मग दोघांना पती पत्नीला खूप साऱ्या शुभेच्छा.